कोणत्याही महिलेच्या वॉर्डरोबमध्ये साडी नाही असं नक्कीच होणार नाही। साड्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे असतातच, पण सध्या सर्वाधिक ट्रेंड्समध्ये आहेत त्या म्हणजे खणाच्या साड्या। अगदी तरुणाईपासून ते अभिनेत्रींपर्यंत खणाच्या साड्यांनी सर्वांनाच भुरळ पाडली आहे। या खणाच्या साड्यांसाठी आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्सचे ब्लाऊज अधिक उठावदार दिसतात। तुम्ही तुमच्या घरातील कार्यक्रमांना खणाची साडी नेसणार असाल तर तुम्हालाही या खण ब्लाऊज डिझाईन्सचा नक्की उपयोग करून घेता येईल। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नथ पॅटर्न खणाचे ब्लाऊज। नथ हा खरं तर आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे। नथीचा नखरा आपल्याला नेहमीच सर्व कार्यक्रमात मिरवायला आवडतो। नथीचे अनेक डिझाईन आपण नाकात घालत असतो, पण नथीचा खणाचा ब्लाऊज हा खणाच्या साडीची शोभा अधिक वाढवतो। ब्लाऊजच्या हातावर अथवा पाठीवर संपूर्ण नथीचे हँडमेड डिझाईन काढून हा खणाचा ब्लाऊज शिवला जातो। कोणत्याही खणाच्या साडीवर, विशेषतः गडद रंगाच्या खणाच्या साडीवर हा नथ पॅटर्न ब्लाऊज अधिक शोभून दिसतो। सहसा खणाच्या साडीमध्ये फिकट रंगाची साडी मिळतच नाही, पण तरीही जर अधिक गडद रंग असेल आणि त्या साडीसह मिसमॅच नथ पॅटर्न खणाचा ब्लाऊज तुम्ही घातलात तर कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही स्वतःकडे नक्कीच लक्ष केंद्रित करून घेऊ शकता। पारंपरिक खणाचे ब्लाऊज। कोणत्याही गोष्टीची पारंपरिकता आपण जपतोच, मग खणाची साडी असो अथवा पारंपरिक पैठणी। साडी कशी नेसावी याची माहिती आपल्याला असतेच। जेव्हा आपण पारंपरिक खणाची साडी नेसायला घेतो तेव्हा त्यासह आपल्याला पारंपरिक खणाचा ब्लाऊज अधिक उठावदार आणि आकर्षक दिसून येतो। पारंपरिक खणाच्या ब्लाऊजवर तुम्ही तुम्हाला हवे तसं कोरीव काम करून घेऊ शकता, मात्र मुळात खणाचा प्लेन ब्लाऊज ठेवला तर तो अधिक उठून दिसतो। तुम्ही जर पारंपरिक खणाची नऊवारी नेसणार असाल तर त्यावर नक्कीच पारंपरिक खणाच्या ब्लाऊजचा वापर करा। ट्रेंडी खण साडी ब्लाऊज डिझाईन। प्रत्येक वेळी पारंपरिक ब्लाऊजचा आपण साड्यांवर वापर करत नाही, तर सध्याचा कोणता ट्रेंड चालू आहे त्यानुसार आपण ब्लाऊजचे डिझाईन्स ठरवत असतो आणि खणाचे ब्लाऊजही यासाठी अपवाद नाही। ट्रेंडी तरीही अत्यंत सुंदर दिसणारे असे खणाच्या ब्लाऊजचे डिझाईन्स तुम्ही खणाच्या साडीसाठी तयार करू शकता। खणाच्या साडीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यावर तुम्ही ट्रेंडी आणि नव्या स्टाईलचे ब्लाऊज घालून तुमच्या खणाच्या साडीला अधिक आकर्षकता देऊ शकता। ब्रोकेड खण ब्लाऊज डिझाईन। आजकाल सण समारंभाला ब्रोकेड ब्लाऊज जास्त प्रमाणात घातलेले दिसून येतात। खणाच्या ब्लाऊजमध्येही तुम्हाला ब्रोकेड खण ब्लाऊज डिझाईन पाहायला मिळतात। यामध्ये गडद रंग असल्याने आणि अधिक चांगले आकर्षक डिझाईन्स असल्यामुळे खणाच्या साडीला यामुळे अधिक उठाव येतो आणि त्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमामध्ये तुमच्या साडीची तर शोभा वाढतेच, पण त्यापेक्षा तुम्ही केंद्रस्थानी अधिक उठून दिसता। गडद गुलाबी, गडद वांगी रंग, गडद हिरवा, लाल अशा रंगांच्या या ब्लाऊजमुळे तुमचा रंगही अधिक खुलून दिसतो। याशिवाय तुम्ही जर खणाच्या साडीच्या रंगांच्या विरुद्ध रंग अर्थात मिसमॅच केले तर अधिक सुंदर दिसते। इकत खणाचे ब्लाऊज। इकत ब्लाऊजचा सध्या ट्रेंड आहे। खणाच्या साडीवर असे इकत खणाचे ब्लाऊज डिझाईन अत्यंत सुंदर दिसतात। मुळात हे कॉटनचे असल्यामुळे साडीला अधिक शोभा आणतात आणि तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसातही कोणत्याही लग्न अथवा मुंजीच्या समारंभाला जायचे असल्यास असे ब्लाऊज अधिक सोयीस्कर ठरतात। इकत खणाचे ब्लाऊज तुमच्या पारंपरिक साड्यांचीही शोभा वाढवतात। तसंच तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार याची निवड करू शकता। तुम्हाला मिसमॅच करायचे असल्यास तुम्ही याचा वापर करू शकता। तसंच यावर ऑक्सिडाइज दागिन्यांचा देखील वापर केल्यास तुम्ही अधिक आकर्षक दिसता। बॅकलेस खण ब्लाऊज डिझाईन। प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये बॅकलेस ब्लाऊज हा असतोच। तुम्हाला खणाच्या साडीवर कशा डिझाईन्सचा ब्लाऊज शिवायचा आहे असा जर प्रश्न असेल तर तुम्ही बॅकलेस ब्लाऊज हा पर्याय नक्कीच निवडू शकता। खणाचा बॅकलेस ब्लाऊज आणि त्यातही
स्लीवलेस ब्लाऊज तुम्ही डिझाईन करून शिवून घेतला असेल तर अतिशय सुंदर दिसेल। तुम्ही जर बारीक असाल आणि खणाची साडी नेसणार असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय अत्यंत आकर्षक आणि मादकही ठरू शकतो। कॉलर डिझाईन खणाचे ब्लाऊज। काही जणींना पाठ अथवा गळा दिसलेला अजिबात आवडत नाही, त्यामुळे अनेकदा कॉलर ब्लाऊज शिवून घेतले जातात। पण डिझाईन म्हणून आणि फॅशन म्हणूनही तुम्ही कॉलर डिझाईन खणाचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता। खणाच्या साडीवर ही एक वेगळी फॅशन म्हणून तुम्ही याचा वापर करावा। मात्र कॉलर ब्लाऊज शिवताना याचे हात संपूर्ण ठेवावेत, जेणेकरून ही स्टाईल तुम्हाला अधिक आकर्षक दिसण्यास मदत करते। बलून खण ब्लाऊज डिझाईन। महाराष्ट्रीयन घरांमध्ये लहानपणी बऱ्याच मुलींना फुग्याच्या हाताचे फ्रॉक शिवले जातात, पण खणाच्या साडीसाठी तुम्ही असा बलून ब्लाऊज देखील शिवून घेऊ शकता। खण साडी ब्लाऊज डिझाईन अत्यंत सुंदर दिसते। विशेषतः बारीक मुलींसाठी हा ब्लाऊज अधिक सुंदर दिसतो। बारीक मुलींचे हात अधिक उठावदार दिसावे म्हणून बलून ब्लाऊज शिवले जातात। खणाची साडी नेसायची जर तुम्ही ठरवली असेल आणि पारंपरिक लुक करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही बलून खण ब्लाऊज डिझाईन हा पर्याय नक्की निवडू शकता। तसंच यावर तुम्ही हेअरस्टाईल करून गजरा घातलात तर तुमचा लुक पूर्ण होतो। सरस्वती खण साडी ब्लाऊज डिझाईन। आपण हल्ली अनेक ठिकाणी साड्यांवर सरस्वती काढलेली पाहतो। अशा सरस्वती डिझाईनसाठी तशाच डिझाईनचा अथवा सरस्वती डिझाईनचा ब्लाऊज उठावदार दिसतो। खणाच्या साडीवर पांढऱ्या रंगाच्या डिझाईन्स ही अधिक शोभून दिसते। गडद रंग आणि त्यावर पांढऱ्या रंगाची सरस्वती नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेते। तुम्ही ही सरस्वती डिझाईन्सची खणाची साडी घेतली असेल तर पाठीवर सुंदर अशा सरस्वतीची डिझाईन तुम्ही बनवून घ्या। मात्र ही डिझाईन्स तयार करताना अर्थात ब्लाऊज शिवताना लक्षात ठेवा की तुमच्या ब्लाऊजची पाठ ही पूर्णपणे बंद असावी, जेणेकरून सरस्वतीचे डिझाईन शोभून दिसेल। गाठीच्या डिझाईनमधील खणाचे ब्लाऊज। ब्लाऊज म्हटलं की त्यामध्ये काहीतरी वेगळं, व्हरायटी आणि वेगळे डिझाईन्स असावे असे काही जणांना वाटते। खणाच्या साडीवर तुम्ही नॉट ब्लाऊज अथवा गाठीच्या डिझाईनमधील खणाचे ब्लाऊज ट्राय करू शकता। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या बाजूचा गळा मोठा ठेवून त्याला खाली नॉट अर्थात गाठ ठेवा। हे दिसायला अत्यंत सुंदर दिसते। साडीचा रंग गडद असेल आणि तुमचा रंग गोरा सावळा असेल तर तुम्ही ही स्टाईल अधिक सुंदर करू शकता। तसंच तुमचा कमनीय बांधा असेल तर तुम्ही नक्कीच ही स्टाईल करायला हवी। हाल्टर नेक खणाचे ब्लाऊज। हाल्टर नेक हा ब्लाऊजचा अजून एक सुंदर प्रकार आहे। तुमच्या खणाच्या साडीसाठी हाल्टर नेक ब्लाऊजचे पर्याय चांगले आहेत। तुम्हाला जर ब्लाऊजमध्ये तोचपणा नको असेल तर तुम्ही खणाच्या पारंपरिक साडीवर हाल्टर नेक खणाचे ब्लाऊज नक्की शिवून घेऊ शकता। हाल्टर नेकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स देखील मिळू शकतात। मल्टी कलर खण साडी ब्लाऊज डिझाईन। कोणत्याही साडीवर तुम्हाला मल्टी कलर आणि मिक्स मॅच ब्लाऊज अधिक शोभून दिसतो। मल्टी कलर खण साडी ब्लाऊज डिझाईन असाच चांगला पर्याय आहे। खणाची साडी तुम्ही नेसणार असाल तर त्यावर मल्टी कलर ब्लाऊजही अधिक सुंदर दिसतो। मल्टी कलर ब्लाऊजमुळे साडीची शोभा अधिक वाढते। तसंच तुमच्या साडीला अधिक चांगला लुक मिळवून देण्यासाठी मल्टी कलर ब्लाऊज अधिक चांगला दिसतो। मल्टी कलर ब्लाऊजचा गळा तुम्ही अधिक मोठा ठेवल्यास तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसेल। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले खणाचे ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।